Hey, good morning, my dear friends and students. I'm Sadhna, and all of you enjoying maths and science with me. आपण एक इंटरेस्टिंग लेसन 7th स्टँडर्डचा घेऊन आलेलो आहे की ज्या लेसनचं नाव आहे एलिमेंट्स कंपाउंड अँड मिक्सचर. आता या लेसन मध्ये आपण खूप सारे कन्सेप्ट क्लिअर केल्या, पण त्याच्यातलाच एक कन्सेप्ट आहे मिक्सचर. नाउ स्टुडंट्स, व्हॉट इज मीन बाय मिक्सचर? मिक्सचर काय कन्सेप्ट आहे? व्हेन टू और मोर सबस्टन्स और टू और मोर एलिमेंट्स और टू और मोर compounds get mixed in each other in any proportion, then that new substance form is called as the mixture. बघा, डेफिनेशन बघायची असेल तर पुस्तकामध्ये तुम्हाला मिक्सचरची डेफिनेशन ही इथे दिलेली आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं, हे जे मिक्सचर्स असतात कुठल्याही प्रमाणात 2 किंवा अधिक पदार्थ हे कुठल्याही प्रमाणामध्ये याच्यामध्ये मिक्स केलेले असतात. देयर प्रपोर्शन इज नॉट फिक्स अँड नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म. म्हणजे नवीन जो आहे केमिकल कॉम्पोजिशन असलेला नवीन कुठलाही पदार्थ इथे तयार होत नाही. मग आता मिक्सचरशी रिलेटेड पेज नंबर 96 वरती तुम्हाला इथे काही क्वेश्चन दिलेले आहे. सो लेट्स सी व्हाट द क्वेश्चन्स गिवन ऑन कॅन यू टेल. कॅन यू टेल एक्झाम मध्ये अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात. सो व्हाट इज आवर फर्स्ट क्वेश्चन? दॅट इज विच एलिमेंट्स हेल्प इन कंबशन. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे कंबशन म्हणजे काय? ज्वलन. ज्वलनाला कुठला जो एलिमेंट आहे तो मदत करत असतो. तुम्ही लहानपणी एक एक्सपेरिमेंट केला आहे की नक्की सगळ्यांनी? जरा कमेंट मध्ये लिहा बरं, तुम्ही हा एक्सपेरिमेंट केलाय की नाही. बघा काय करायचं हा एक्सपेरिमेंट, एक जी कॅन्डल आहे कॅन्डल घ्यायची, ती बंद करायची, त्यानंतर एक काचेचा ग्लास घ्यायचा आणि त्याच्यावरती उलटा ठेवायचा. काय होणार आहे? थोड्या वेळाने ती जी कॅन्डल आहे ती काय होणार आहे? विझणार आहे. व्हाय द कॅन्डल पुट ऑफ the fire? because it do not get the oxygen. ऑक्सिजन मिळाला नाही ज्वलनासाठी जो आवश्यक आहे, त्यामुळे ती कॅन्डल तुमची काय झाली? विझली. सो ह्या एक्सपेरिमेंट वरून तुम्हाला काय समजलं? दॅट इज विच एलिमेंट्स इज हेल्प इन कंबशन. ज्वलनाला मदत करणारा तो एलिमेंट कोणता होता? येस, इट इज नथिंग बट ऑक्सिजन. ऑक्सिजन हेल्प्स इन द बर्निंग. मग तुम्ही या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने देऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट इज व्हॉट डज वॉटर हेल्प्स इन कंबशन. पाणी ज्वलनाला मदत करतं का? हा प्रश्न आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दॅट इज वॉटर डू नॉट हेल्प इन कंबशन. इन फॅक्ट वॉटर इज यूज फॉर टू प्रिव्हेंट द कंबशन और टू पुट ऑफ द फायर. ऑल ऑफ यू नो व्हेरी वेल. तुम्ही फायर ब्रिगेडची गाडी बघा, ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी आग लागत असते तेव्हा ती फायर ब्रिगेडची गाडी येत असते. किती नंबर डायल केल्यानंतर ती फायर ब्रिगेडची गाडी येते जरा मला कमेंट बॉक्समध्ये लिहा. मग आता ही फायर ब्रिगेडची गाडी आल्यानंतर सगळ्यात पहिले काय करत असतं? त्याच्यामध्ये कुठला गॅस भरलेला असतो? मी तुम्हाला सांगितलं कार्बन डायऑक्साईड असतो. त्याच्या साह्याने काय करत असतात? ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असतात. पण पाणी सुद्धा, पाण्याचे फवारे सुद्धा वापरले जात असतात. मग पाण्याने काय होत असते? ती आग काय होत असते? विझत असते. अशा पद्धतीने हा जो वॉटर आहे हे वॉटर तयार झालं आहे कशापासून? हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून. आणि त्याचा उपयोग कशासाठी होत असतो? आग विझवण्यासाठी होत असतो. सो आता पेज नंबर तुमचा जो 96 आहे त्याच्यामध्ये पहिला पॅराग्राफ हा वॉटर विषयी दिलेला आहे. काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे वॉटर मध्ये? दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ compounds are different from its constant component. ओके, म्हणजे काय? म्हणजे पाणी ज्याच्यापासून तयार झालेलं आहे, कशापासून तयार झाले पाणी? दॅट इज हायड्रोजन आणि ऑक्सिजन. या दोन याच्यापासून काय तयार झालं आहे? तुमचं वॉटर तयार झालं आहे. 2 molecules of hydrogen and 1 molecule of oxygen or 1 atom of oxygen to form the water molecule तयार होत असतो. हे सगळ्यांना माहिती आहे. बट या सगळ्यांमध्ये इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बघा तिघांच्या प्रॉपर्टी कशा पद्धतीने वेगळं आहे. मग आता सगळ्यात पहिले H2O. हायड्रोजन हेल्प्स डू नॉट हेल्प्स इन बर्निंग. इट कॅन कंबस्टिबल. तो ज्वलन करू शकतो. ऑक्सिजन हेल्प्स इन बर्निंग. ऑक्सिजन काय करत असतो? ज्वलनाला मदत करत असतो. आणि जो हायड्रोजन आहे तो काय करत असतो? स्वतः जळत असतो पण ज्वलनाला मदत करत नाही. पण त्यापासून जो तयार झालेला जो वॉटर आहे तो वापरतो आपण आग विझवण्यासाठी. म्हणजे जी तुम्हाला कुठे आग लागली असेल त्याचा. म्हणजे बघा तिघही प्रॉपर्टी, हायड्रोजनच्या प्रॉपर्टी इथे वेगळ्या आहे, ऑक्सिजनच्या प्रॉपर्टी वेगळ्या आहे आणि त्यापासून तयार झालेले जे पाणी आहे त्याच्या प्रॉपर्टी टोटली डिफरंट आहे. म्हणजे ही प्रॉपर्टी आय थिंक तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झाली असेल. दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ कॉन्स्टंट अँड द प्रॉपर्टी ऑफ न्यू प्रोडक्ट आर टोटली डिफरंट इन द कंपाउंड. कंपाउंड मध्ये ह्या प्रॉपर्टी टोटली डिफरंट असतात. स्टुडंट, नाव वी हॅव टू सी ऑन पेज नंबर 96 सम क्वेश्चन आर गिवन. कॅन यू टेल. अगेन सम क्वेश्चन्स आर गिवन. मी सगळे तुमचे क्वेश्चन्स पण साइड बाय क्लिअर करते कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टीने मला तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. सो व्हॉट इज आवर फर्स्ट क्वेश्चन?
व्हॉट आर द डिफरंट मिक्सचर यूज इन एव्हरीडे लाईफ, तुमच्या डेली लाईफमध्ये कुठले कुठले तुम्ही मिक्सचर्स वापरतात. मग आता साधी गोष्ट आहे, सकाळी उठल्या उठल्या आपण चहा घेत असतो, टी और कॉफी घेत असतो. मग टी अँड कॉफी बोथ आर दी मिक्सचर, कारण टी आणि कॉफीमध्ये टी मध्ये आपण टाकत असतो टी पावडर, देन शुगर, देन वॉटर अँड मिल्क इज ॲडेड. हे टाकत असतो आपण चहामध्ये. कॉफीमध्ये काय टाकत असतो, कॉफीमध्ये फक्त पाण्याच्या ऐवजी आपण दूध टाकत असतो. कॉफी पावडर असते, देन मिल्क इज देअर अँड सम अमाउंट ऑफ वॉटर इज ऑल्सो ॲडेड अँड शुगर इज ऑल्सो ॲडेड. इन दिस वे यू प्रिपेअर द कॉफी. ऑल दीज आर द मिक्सचर. ते काय आहे, मिक्सचर आहे. देन कुकिंग आयटम्स, आपल्या मम्मी जी स्वयंपाकघरामध्ये किचनमध्ये जे जे पदार्थ बनवते ते सगळं मिक्सचर आहे. अगदी तुम्ही उन्हाळ्यामध्ये सरबत पीत असतात ते सुद्धा मिक्सचर आहे. तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट असतात, काय काय असतात जरा कमेंट मध्ये लिहा. त्यानंतर अजून काय करत असते, खिचडी बनवत असते. खिचडीमध्ये खूप सारे पदार्थ, वेगवेगळे व्हेजिटेबल्स टाकत असते, पोटॅटो, टोमॅटो, रेडिश टाकत असते, कॅप्सिकम टाकत असते, कोरिएंडर लिव्स टाकत असते, राईस टाकत असते, डाळ, त्यानंतर बघा शेंगदाणे टाकत असते, खोबरं टाकत असते. तुम्हाला सगळ्यांना माहिती ही खिचडी काय आहे, एक मिक्सचर आहे. देन केक, तुम्ही केक खाता, इट इज ऑल्सो मिक्सचर. सो देर आर डिफरंट लॉट ऑफ एक्झाम्पल्स ऑफ मिक्सचर्स इन अ डेली लाईफ. मग हे झाले कुकिंग फूड आयटमचे एक्झाम्पल. पण काही जे मिक्सचर्स आहे, सम मिक्सचर्स आर alloys. Now what is the alloy? When two or more metals get mixed in each other, then that new substance is formed is called as the alloy. जेव्हा दोन किंवा अधिक धातू एकत्र येऊन जे नवीन पदार्थ तयार होतो ना, आपण त्याला alloy म्हणत असतो. मग आता खूप सारे alloys आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्या घरातले जे स्टीलची भांडी आहे, स्टेनलेस स्टील, दॅट इज द alloy. त्याच्यामध्ये खूप सारे मेटल्स एकत्र आले. सो ऑल दीज आर द डेली ॲटम्स और डेली मिक्सचर्स विच इज यूज इन अ डेली लाईफ. सो अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकता की हे सगळे आपले आहे डेली लाईफ मधले काय मिक्सचर्स. Now, student, your next question. What is your next question? Are all mixtures are useful to us? सगळे मिक्सचर्स आपल्याला युजफुल आहे का? नो, ऑल मिक्सचर्स आर नॉट युजफुल टू अस. सगळ्या प्रकारचे मिक्सचर्स हे आपल्याला युजफुल नाहीये. काही फूड आयटम्स तर सगळे आपल्याला युजफुल आहे, बिकॉज सम अडल्ट्रंट्स आर ॲडेड इन दॅट मिक्सचर अँड दॅट आर हार्मफुल टू अस. बघा, तुम्ही सगळ्यांनी अडल्ट्रेशन ऑफ द फूड हा आपण प्रिव्हियस सेमेस्टरमध्ये हा चॅप्टर बघितला आहे. दुधामध्ये पाणी टाकतात, युरिया टाकत असतात, किंवा तुमची जी चिली पावडर आहे त्या चिली पावडरमध्ये ब्रिक पावडर टाकत असते, अडल्ट्रंट आहे. ऑल दीज आर नॉट युजफुल टू अस. किंवा आपण शेंगदाणे आहे त्या रंगाचे खडे टाकत असतात. म्हणजे या मिक्सचर मधले हे जे अडल्ट्रंट आहे ते आपल्यासाठी बिलकुल युजफुल नाहीये. कधी कधी ते आपल्यासाठी हानिकारक सुद्धा ठरू शकतात. बघा, कुठल्याही याच्यामध्ये काय करतात, त्याची जे आहे त्या व्यक्तीला जास्त पैसे मिळाले, दुकानदाराला वगैरे काय करत असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ टाकत असतात. किंवा तुमचं जे टर्मरिक आहे, हळदीमध्ये मेटॅलिन येल्लो टाकत असतात. तुमची जी ब्लॅक पेपर असते, काळी जी मिरी असते, त्याच्यामध्ये पपया सीड टाकत असतात. किंवा आईस्क्रीम मध्ये काय करत असतात, फोम प्रोड्युसिंग जे एजंट आहे ते टाकत असतात. सो ऑल दीज आर द अडल्टर्स अँड दे आर नॉट युजफुल टू अस. सो ऑल द मिक्सचर्स आर नॉट युजफुल टू अस. सम आर युजफुल, सम आर हार्मफुल टू अस. Clear the second question? Let's see the next question. Now, student, next question, what is that? For how will you separate the mixture of semolina, iron fillings and the salt? So तुम्हाला एक मिक्सचर दिलेला आहे. काय दिले आहे, समजा एक ताट आहे, त्या ताटामध्ये तुम्हाला दिलेला आहे रवा टाकलेला आहे, मीठ टाकलेला आहे आणि आयर्न फिलिंग्स टाकले. हे तिन्ही पदार्थ टाकले. मग हे तीनही पदार्थ या मिक्सचर मधून तुम्हाला सेपरेट करायचे. कशा पद्धतीने करणार? व्हेरी सिंपल. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट विल यू डू, दॅट इज यूज द मॅग्नेट. मूव द मॅग्नेट फ्रॉम दॅट मिक्सचर, from the semolina, salt and the iron fillings. What will happen, that is first one, that iron fillings get attracted towards the magnet and iron fillings get separated from this mixture. Okay, सगळ्यात पहिले मॅग्नेट फिरवल्यानंतर आयर्न फिलिंग्स आपले सेपरेट होणार आहे. मग राहिले काय खाली मी विद्यार्थी मित्रांनो, राहिलं आपलं सॉल्ट अँड सॅम्युलना. तुमचा रवा आणि मीठ सारखे दिसत असतात, ते शिल्लक राहिलं. बट what happened, how now they separate. मग आता आपण काय करणार आहोत, ते रवा आणि जे मीठ आहे ते एका पाण्यामध्ये ग्लासमध्ये मिक्स करणार आहोत. मिक्स केल्यानंतर ऑल ऑफ यू नो दॅट इज सॉल्ट गेट डिझॉल्व इन वॉटर. मीठ जे आहे ते पाण्यामध्ये विरघळणार आहे. त्याच्यामुळे काय झालं, फक्त रवा जो आहे तो रवा आणि मीठ याच्यामधलं मीठ झालं पाण्यामध्ये विरघळलं. मग ते जर ते जे सोल्युशन आहे ते आपण फिल्टर चाळणीने वगैरे गाळून घेतलं तर वरती रवा शिल्लक राहणार आहे आणि खाली काय असणार आहे, तुमचं ते मिठाचं सोल्युशन असणार आहे. सो मग हा जो रवा आहे
दॅट इज सॅम्युलन व्हेन यू गेट ड्राईड इन अ सनलाईट, सूर्यप्रकाशामध्ये वाळला तुम्हाला तो रवा परत मिळणार आहे. त्यानंतर आता या पाण्यात विरघळलेलं मीठ कसं मिळवणार, व्हेन यू इव्हॉपरेट ऑर यू बॉईल दॅट सोल्युशन ऑफ दी सॉल्टी वॉटर, ते जे मिठाचं सोल्युशन आहे त्याला जेव्हा तुम्ही उष्णता मिळाल, आपण तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की मिठाचं सोल्युशनला उष्णता दिल्याने त्याच्यातून काय होणार आहे, पाण्याची वाफ होऊन जाणार आणि लास्टला तुमचे क्रिस्टल्स ऑफ दी सॉल्ट गेट लेफ्ट बिहाइंड इट, म्हणजे तुमचे मिठाचे खडे खाली शिल्लक राहणार आहे. अशा पद्धतीने हे सगळं एकत्र केलं होतं, पण आपण काय केलं, आयन फिलिंग्स हे मॅग्नेटने वेगळं केलं. त्यानंतर तुमचा रवा आहे तो फिल्ट्रेशन मेथडने वेगळा केला. मीठ जे आहे ते डिझॉल्व्ह करून नंतर त्याचं बॉइलिंग करून इव्हॉपरेशन करून नंतर मीठ वेगळं केलं. अशा पद्धतीने हे मिक्सचर आपण काय केलं, वेगवेगळे केलेले आहे. नाउ स्टुडंट, इन एक्झाम द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन विल बी आस्क्ड, दॅट इज विच आर द डिफरंट मेथड्स of separating the mixture or list the simple methods of separating the mixtures. मिक्सचर सेपरेट करण्याच्या सिंपल मेथड्स कुठल्या आहे. ऑलरेडी ह्या ज्या मेथड्स आहेत तुम्ही 6th स्टँडर्डला शिकलेले आहात, पण परत एकदा आपण एक्झामसाठी रिपीट करूया. सो स्टुडंट्स, युअर फर्स्ट मेथड इज फिल्टरिंग ऑर स्ट्रेनिंग. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द स्ट्रेनिंग, म्हणजे काय म्हणतो आपण, गाळणे म्हणत असतो. टू सेपरेट द इनसोल्युबल सबस्टन्सेस फ्रॉम दी गिव्हन सोल्युशन यू यूज दिस मेथड. मग आता त्याच्यामध्ये काय करत असतो बघा, पूर्वीच्या काळी काय करायचं, अशुद्ध पाणी आहे ते शुद्ध करण्यासाठी काय करायचे, जे एक स्वच्छ असं पांढरं सफेद कपडा घ्यायचे, त्याच्यावरून वरतून पाणी टाकायचं जे अशुद्ध आहे, आणि मग त्या कपड्याच्या साह्याने काय राहायचं, त्या सफेद कपड्यावरती घाणवरती शिल्लक राहायची आणि खाली शुद्ध, असं हे 2-3 वेळा घाण ह्या पद्धतीने पण करू शकतात. त्यानंतर आता आजकाल तर सगळीकडे फिल्टर्स, ॲक्वागार्ड वगैरे निघालेलं आहे, त्याच्यामुळे फिल्ट्रेशन आणि स्ट्रेनिंग ही खूप पूर्वीपासून वापरलेली पद्धत आहे टू सेपरेट द इम्प्युरिटीज फ्रॉम दी सबस्टन्सेस. त्यानंतर पुढे आहे सिफ्टिंग. ओके, सगळ्यांना माहिती आहे चाळणे. तुमची मम्मी काय करत असते, रवा चाळत असते, गहू किंवा जे धान्य आहे, ज्वारी, बाजरी वगैरे ते आहे चाळत असते. का, त्याच्यामध्ये काय होतं, छोटे छोटे किडे होत असतात. ते किडे सिफ्टिंग केल्यानंतर खाली पडत असतात, किंवा त्याच्यामध्ये छोटे मातीचे कण असतात ते पण बाहेर पडत असतात, किंवा काही त्याच्यामध्ये आळया वगैरे किंवा काही अननेसेसरी जे सबस्टन्स आहे ते बाहेर करण्यासाठी आपण काय करत असतो, ही सिफ्टिंग मेथड यूज करत असतो. बाय द मेथड ऑफ दिस सिफ्टिंग वी कॅन सेपरेट द स्मॉलर पार्टिकल ॲज वेल ॲज द लार्जर पार्टिकल फ्रॉम दॅट मिक्सचर. त्या मिक्सचरमध्ये किंवा त्या पदार्थामध्ये जे लार्ज पार्टिकल आहे, स्मॉल पार्टिकल आहे, हे आपण चाळणे या पद्धतीने वेगळे करू शकतो. ही झाली आपली सेकंड मेथड. नाव सी द नेक्स्ट मेथड, पिकिंग ऑर सॉर्टिंग. आपण याला मराठीमध्ये निवडणं सुद्धा म्हणत असतो, पिकिंग करत असतो. पिकिंग म्हणजे आता गहू आहे, गव्हामधले खडे पिक करायचे, किंवा तुमची बाजरी आहे, सगळ्या प्रकारचं धान्य आहे त्याच्यामधून, किंवा बघा तुम्ही साधी गोष्ट आहे, तुम्ही दिवाळीला चिवडा बनवत असता, त्याच्यामध्ये कोणाकोणाला शेंगदाणे खूप आवडतात किंवा डाळ आवडत असते, शेव आवडत, आपण पिकिंग करून फक्त ते पदार्थ, किंवा पोहे करत असतो, पोह्यामध्ये पण आपण फेवरेट जी गोष्ट आहे आपण पिकिंग करून आपण खात असतो. छोटे मुलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग डेली लाईफमध्ये आपण ही पिकिंग मेथड ही नेहमी यूज करत असतो. पिकिंग ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सॉर्टिंग. वेगवेगळं करत असतो. समजा तुम्हाला एक चिवडा दिलेला आहे, त्याच्यामधून तुम्हाला सांगितलं की चला तुम्ही याच्यातून डाळ्या बाजूला करा, तुम्ही याच्यातून शेंगदाणे बाजूला करा, खोबरं बाजूला करा. येस, ऑब्वियसली यू कॅन डू दिस बाय द मेथड ऑफ पिकिंग. लेट्स सी द नेक्स्ट मेथड. नाव नेक्स्ट मेथड इज विनोईंग. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, शेतकऱ्याला ही विनोईंग मेथड तुम्ही करताना बघितली असेल, किंवा तुमच्या शेतामध्ये आजूबाजूला कुठे बघितलं असेल. काय करत असतात, एका स्टूलवरती किंवा एका चेअरवरती उभं राहून टोकरीमध्ये किंवा सुपामध्ये ते धान्य घेत असतात. धान्य हे अशा पद्धतीने करत असतात, आणि इकडे अपोजिट साईडला वारा पाहिजे, आणि धान्य हे अशा पद्धतीने असतं, आणि मग वारा तिकडनं येतो, ते तुमचे जे ग्रेन्स आहे, गहू, ज्वारी, ते काय आहे ते खाली पडत असतं, आणि त्याच्यामध्ये जो लायटर चाप आहे, लायटर आपण काय म्हणतो, त्याच्यामधला जो काळी कचरा वगैरे आहे तो हलका असतो. तो काय होतो, वाऱ्याच्या वेग आहे त्याच्यामुळे तो उडून जात असतो, तो पुढे तो सेपरेट होत असतो. अशा पद्धतीने ही विनोईंग मेथड पूर्वीच्या काळापासून गहू जे धान्य आहे त्या धान्यामधले जे अननेसेसरी सबस्टन्स आहेत ते वेगळे करण्यासाठी ही विनोईंग मेथड ही वापरत असतात. सो what is specifically the method of winnowing? What will you write in the exam? That is the unnecessary substance which are unwanted substance get removed from the winnowing method. The lighter substance get blown away with the air. Particularly the grains in the field are cleaned with the help of this winnowing method. Then last method is combining with the magnet. म्हणजे मॅग्नेटचा वापर करून सुद्धा आपण काय करतो, मॅग्नेटिक सबस्टन्स सेपरेट करू शकतो. आपण याच्या अगोदरचं एक्सपेरिमेंट बघितलं, सॅम्युलोना, सॉल्ट आणि आयन फिलिंग्स, हे आपण कसं मॅग्नेटच्या साह्याने वेगळं करतो. पण जे मोठे बघा कचरा, आपण खूप कचरा फेकत असतो, रोज कचरा आपल्या घरामध्ये तयार होत असतो, पण या कचऱ्यामध्ये ज्या लोखंडी वस्तू आहे त्या आपण टाकत असतो. मग हे जसं बघा पिठाची गिरणी असते, त्याला कसा बेल्ट असतो, त्या पद्धतीने जी मॅग्नेटिक एक पद्धतीने, त्याच पद्धतीने काय असतं, एक गिरणी
सारखं स्ट्रक्चर असतं आणि त्याला त्या बेल्ट ऐवजी एक मॅग्नेटिक बेल्ट लावलेला असतो. तो कचरा वरतून टाकला जात असतो आणि मग त्या बेल्टला सगळे लोखंडाचे पदार्थ जे आहेत ते चिटकून बसत असतात. अशा पद्धतीने कचऱ्यातून तुम्ही लोखंडी पदार्थ वेगळे करू शकतो किंवा कुठेही तुम्हाला जर मॅग्नेटिक सबस्टन्स बाजूला करायचं असेल तर तुम्ही मॅग्नेटचा उपयोग इथे करू शकतो. सो आज आपण मेथड ऑफ सेपरेशन ऑफ द डिफरंट टाइप ऑफ सबस्टन्स, वेगवेगळे पदार्थ वेगळे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, छोट्या छोट्या पद्धती शिकून घेतल्या. सो आय थिंक आजचं जे लेक्चर आहे तुम्ही माझ्यासोबत केलं असेल एन्जॉय. आजचं लेक्चर कसं वाटलं तुम्हाला जरा कमेंटमध्ये लिहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचे अजून काही मला सजेशन असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा. मी ते सजेशननुसार तुम्हाला नक्की तुमचे जे पॉईंट्स आहेत ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय स्टुडंट.